कित्येक खेळाडू या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपण पाहिलं तर ज्या खेळाडूने म्हणेल कामोट्यापासून सुरुवात केली आणि आता मात्र महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालतात असे बरेच खेळाडू. त्यापैकी एक आपण पाहिलं तर दीपेश जाधव उर्फ लॅबो, ते देखील या स्पर्धेचा मात्र आनंद घेतात. कामोड्याचे लॅबो म्हणून प्रसिद्ध. या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर कामोड्याचे बरेच तारे सितारे आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. त्या सर्वांचं नक्कीच खूप खूप शुभेच्छा असतील या कामोडेकरांच्या माध्यमातून. त्याचबरोबर दोन्ही टीम तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. या कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून चांगला खेळ तुमच्या माध्यमातून घडू द्या. इथून जो संघ जिंकणार तो मात्र कमीत कमी काहीतरी आपल्या घरी घेऊन जाणार, परंतु इथं जो हारणार ना मित्रांनो, त्याची संपूर्ण दिवसभराची मेहनत वाया जाणार. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज अनुज सोबत आलाय फलंदाज. चला 12th मॅन कुठे? देवप्रतिष्ठान संघ, देवप्रतिष्ठान अनुज 12th मॅन पाठवायचा आहे. अनुज आणि आशिष, यस, थँक्स फॉर द कॉपरेशन. अनुज आणि आशिष सलामीची जोडी. तर गोलंदाजी मार्क वरती ज्या खेळाडूने खऱ्या अर्थानं या मैदानावरचा एकमेव खेळाडू ज्याचा बॅनर वरती फोटो मित्रांनो ॲज अ विनर आपल्याला पाहायला मिळतोय, सॅम्युअल उर्फ काली. जॉर्ज 11 सारख्या बलाढ्य संघाचं नेतृत्व ज्या खेळाडूने कित्येक वर्ष केलं, मोठ्या मोठ्या संघांमध्ये ज्याने आपल्या गोलंदाजीची किमया दाखवली आहे, तो गोलंदाज काली यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक घेऊन येतोय. पहिलाच बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला फटका येतोय, डायरेक्ट हिट मैदानावरती. परंतु आपण पाहिलं तर खराब क्रिकेट मित्रांनो, आणि त्याचाच परिणाम पंचांचा असून देखील इशारा मात्र येणं. हाताचा पंजा, 5 धावा. तर यस, पहिलाच बॉल, पंच मात्र इशारा करतायत बाटीच्या साह्याने सिंगल, आणि नक्कीच ओव्हर थ्रोच्या माध्यमातून एकूण 5 धावा. टीमची धावसंख्या वेगाने सुरू झाली आहे मित्रांनो. 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तर चला, त्या छोट्या मुलाला विनंती आहे, त्याच्या पाल्यांना विनंती असेल की आपण थोडंसं लक्ष द्यायचं आहे. तर यावेळेस आपण पाहिलं तर पुढचा बॉल, गोलंदाज मात्र होईल तयार. काली पहिल्याच बॉलवरती कालीने गोलंदाजी चांगली केली, परंतु 5 धावा मिळत आहेत प्रतिस्पर्ध्याला. नंतरचा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय काय या क्षेत्ररक्षकांना मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, परंतु तालमेळ थोडासा अडखळलाय मित्रांनो. पण पाहिलं तर सा रे ग म प मिळून एक स्वर तयार होतो, आणि जर का हे स्वर जर मात्र मित्रांनो मेळात नसतील तर बेसूर गाणं मात्र तयार होतं. त्या प्रकारे तुमच्या प्रत्येक खेळाडूला एकत्रितपणे येऊन एका तालामध्ये एका टेम्पोने खेळावं लागेल. तिथून तुम्ही चांगली कामगिरी या मैदानामध्ये करू शकतात. 2 चेंडूंचा खेळ झालाय, धावफलकावरती धावसंख्या झाली आहे 6. पुन्हा एकदा गोलंदाज तयार काली. यावेळेसचा बॉल, स्लॉग स्वीपचा फटका देतोय प्रतिस्पर्धी संघाला झटका, आणि इथे मात्र मिळत आहेत 4 धावा. चौकार अनुज. चला पंच 1 मिनिट मॅच थांबवायची आहे. खेळाडू कक्षामधील सर्व खेळाडूंना विनंती की महत्वपूर्ण मॅच आपण खेळाडू कक्षाच्या आतमध्ये थांबायचं मित्रांनो. देवप्रतिष्ठान संघ खेळाडू कक्षाच्या आतमध्ये थांबायचंय, आणि जे खेळाडू कक्षाच्या आतमधून येऊन प्रेक्षक उभे आहेत सर्वांना विनंती प्लीज आपण पडद्याच्या पाठी जायचंय. आयोजक आपल्याला देखील विनंती आहे की त्या ठिकाणी जाऊन आपण सर्वांना सूचित करायचंय. 3 चेंडूंचा खेळ इथे आपण पाहिलं तर झालाय. धावफलकावर धावसंख्या झाली आहे 10 धावा. आक्रमक सुरुवात मिळवून देण्याचा प्रयत्न मात्र अनुजच्या माध्यमातून मैदानावरती करण्यात येतोय. तर यस, थँक्यू. पुढचा चेंडू घेऊन येते गोलंदाज काली. राईट आर्म राऊंड द विकेट. सामना करेल फलंदाज अनुज. तर यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज.
रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न रितेश. मित्रांनो, ही भिंत या संघाची. कित्येक खेळाडूंची ओळख असेल फलंदाज, कित्येक खेळाडूंची ओळख असेल एक गोलंदाज, काहींची ओळख असेल ऑलराऊंडर, परंतु कामोडाचा एकमेव खेळाडू त्याची ओळख आहे क्षेत्ररक्षक. कामोडाचा जॉन्टी रोड्स म्हणून ज्याला संबोधलं जातं. रितेश यावेळेस मात्र आपल्या टीमसाठी धावा वाचवतोय 3. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती येतोय फलंदाज. आपण पाहू शकाल आशिषला एका चेंडू मागे एका धावेचं योगदान आपल्या संघासाठी. पुढचा बॉल, बॉलर तयार. तर इथे मात्र पंच इशारा करतायत नो चेंडूचा, नो बॉल मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आपण पाहतोय टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल आपण पाहिलं तर सध्या 12 धावा धावपटलावरती. वेऱ्याच्या वेगाने मात्र धाव फलक यावेळेस भर घेताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. पुढचा बॉल, गोलंदाज तयार काली. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा जाईल गॅप मधून, सीमारेखा पार. 4 धावांसाठी चौकार. तर इथे आपण पाहिलं तर कमालीची सुरुवात, जबरदस्त सुरुवात मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये ज्या सुरुवातीची गरज होती आपण पाहिलं तर देवा प्रतिष्ठान ऐरोली संघाला ती सुरुवात यावेळेस मैदानाच्या आतमध्ये मिळवून देण्याचं काम आहे. दोनही शूरवीर खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये सलामी लावलेले खेळाडू फलंदाज आशिष आणि फलंदाज अनुज मात्र करताना पाहायला मिळत आहे. टीमची धावसंख्या तब्बल धावफलकावरती झाली आहे 16 धावा. 16 रन्स ऑन द बोर्ड. या षटकातला शेवटचा बॉल, गोलंदाज तयार. दोन्ही संघांचा जर का आपण विचार केला तर दोन्ही संघ 2-2 मॅचेस जिंकत इथपर्यंत पोहोचलेत. लास्ट बॉल आहे. 16 रन झाले. त्यांचं तिकडे काहीतरी चालू आहे ना. हा मग ते तर इथे आपण पाहिलं तर मित्रांनो एका छोट्याशा डिलेनंतर पुन्हा एकदा मॅच सुरू होईल. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 5 बॉल वरती 16 धावा खर्च करतोय गोलंदाज. आपण पाहिलं तर काली यावेळेस मैदानावरती. थोडीशी मॅच थांबली आहे. मॅच गरमागरमीच्या वातावरणामध्ये आपण पाहू शकाल, परंतु तिला थोडासा ब्रेक होता. इथे पुन्हा एकदा वातावरण सेट करावं लागेल. संजू इथे करतोय मित्रांनो मैदानावरती. आपण पाहिलं तर चूक, पाठीची कडा जरूर चेंडूने घेतली होती, परंतु इथे आपण पाहिलं ना मासा गळाला लागला होता, परंतु गळ तोडून शेवटच्या क्षणाला मासा निघून गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ दरम्यान इथं झाला समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर टीमची टोटल धावफलकावरती आपण पाहिली तर 16 धावा नक्कीच आपण पाहू शकता. चला मित्रांनो, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं, आपण मॅच सुरू करायची आहे.
तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय बांगी, शेबाज उर्फ बांगी आपण पाहतोय. एक आणखीन वेगवान तेज तरार गोलंदाज आहे मित्रांनो. अचूकतेचं माहेर घर म्हणून ओळखला जाणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बांगी शाबाश आहे ना, शाबाश आहे ना, शाबाश आहे नाव. आणि बांगी पेटणे बांगी सरनेम आहे, बांगी सरनेम आहे. तर चला 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 मित्रांनो, वेग वाढवा. तर चला मित्रांनो, वेग वाढवायचा मॅचचा. 16 धावा पहिल्या षटकामध्ये आलेत. यावेळेचा बॉल इथे मात्र कमालीचा चेंडू आहे. काय वेग आहे मित्रांनो. पाहता क्षणी चेंडू कधी निघून गेला हे मात्र कुणाला समजलं देखील नाहीये. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये ऋषभ पाडेल आजच्या दिवसामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या खेळाडूला जरूर मिळालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा पाडलाईनला चेंडू आदळतोय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एकच धाव शरद माने तिथे मात्र आपण पाहू शकाल. आणखीन एक चतुर चालाक खेळाडू मित्रांनो, कळंबोलीला बिलॉंग करणारा खेळाडू. खूप कमी वयामध्ये एक मोठ्या पटलावरती बॉक्स क्रिकेट खेळायची संधी ज्याला मात्र वारंवार मिळते असा खेळाडू चेंडू फील्ड करतोय. तोपर्यंत एक धाव घेण्याचा अवधी फलंदाजांकडे. इथून मात्र कमालीची गोलंदाजी होणं अपेक्षित आहे. 2 चेंडूंचा खेळ झालाय. धाव फलकावरती धावसंख्या झाली आहे 17. 17 रन्स आर ऑन द बोर्ड. 6 क्षेत्ररक्षकांपेक्षा जास्त तुम्ही बाहेर ठेवू शकत नाही. 6 पेक्षा कमी ठेवले तरी चालतील. ह्या गोष्टीची नोंद घ्या मित्रांनो. वारंवार तुम्ही मॅच मध्ये डिले करू नका, एक विनंती असेल तुम्हाला. यावेळेचा बॉल गॅप मधून चेंडू जाईल गोळीच्या वेगाने सीमा रेखा पार. मिळतील धावा 4. एक धाव. सॉरी इथे मात्र आपण पाहिलं तर नक्कीच उत्साहामध्ये कधी कधी होऊन जातं मित्रांनो, परंतु या मैदानावरती नियमावली थोडीशी वेगळी आहे. क्षमा असावी. एक धाव इथे मात्र मिळेल. फारसा फरक पडला नाहीये, कारण की मी देखील विचार केला, रितेश तिथे उपस्थित प्रयत्न देखील केला जातात चेंडू अडवण्याचा, परंतु कारण आहे की सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केला जातोय. बुद्धिबळाचे सैनिक जसे फिरतात ना मित्रांनो, तसे सैनिक मैदानामध्ये कुठून कुठे फिरताय ते देखील आपल्याला कोणाला समजत नाहीये. सागर आलाय चेंडूच्या खाली. क्षणात चेंडू सागरकडे आला. सागरने पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाकडे दिला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अनुजला देखील माहिती आहे प्रतिस्पर्धी गोलंदाज थोडासा हावी होतोय आणि अशा वेळेस त्याच्यासमोर शांत संयमी फलंदाजी करणं गरजेचं आहे. आणि तेच कारण आहे मित्रांनो, पहिला चेंडू डॉट आल्यानंतर उर्वरित चेंडूंवरती मैदानाच्या आतमध्ये सिंगल्स घेतल्या जात आहेत. टीमची धावसंख्या या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झाला आणि झाले ती मात्र 19, परंतु एक खराब चेंडू त्याचा खरपूस समाचार. बॉल जातोय इनटू द फेन्स. 4 धावांकरिता चौकार. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 23 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 5 चेंडू 23 धावा मित्रांनो. मॅच मध्ये आपण पाहिलं ना, एक छोट्या चुकीची वाट तुमचा प्रतिस्पर्धी नक्कीच पाहतोय. ती चूक मात्र कधी होते तुमच्या माध्यमातून हे मात्र हेरलं जात आहे आणि त्या चुकीचा नक्कीच फायदा उचलण्याचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय. एक खराब चेंडू त्याचा खरपूस समाचार मात्र घेतला गेलाय. पुढचा बॉल यावेळेस देखील आपण पाहिले तर खराब क्षेत्ररक्षण. अशा प्रकारच्या चुका जर का तुम्ही मैदानावरती कराल तर हे मॅच जिंकण्याचं स्वप्न आहे मित्रांनो, तुमचं मात्र स्वप्नच राहू शकतं. स्वप्न डोळे बंद करून नव्हे तर डोळे उघडे ठेवून पाहिली जातात आणि स्वप्न जर का सत्यामध्ये उतरवायचे असतील तर मेहनत मेहनत आणि केवळ मेहनत आणि प्रामाणिकपणा या 2 गोष्टींनी तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या वाऱ्याच्या वेगाप्रमाणे एका विशाल डोंगराप्रमाणे पाहायला मिळते. तब्बल 27 धावा धावफलकावरती.
तर या दरम्यान आपण पाहिलं तर सन्माननीय श्री जयकुमार डिगोळे साहेबांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळतंय, ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण 3 दिवस लागणार आपण पाहिलं तर पाणी आम्हाला पुरवलं जातंय. पाण्या इतकं पुण्य कशामध्ये नसतं आणि ज्या डिगोळे साहेबांच्या माध्यमातून हे पुण्याचं काम मात्र या संपूर्ण 3 दिवसामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतंय. त्यांचं इथे मात्र होतंय शुभागमन. तर मी डिगोळे साहेबांना विनंती करेन की आपण या आमच्या व्यासपीठावरती येऊन मात्र नक्कीच स्थानपन्न व्हायचंय. तर एक युवा नेतृत्व मित्रांनो या कामोडे नगरीचं यांचं इथे मात्र आपण पाहिलं तर नक्कीच शुभागमन होताना पाहायला मिळतंय. तर स्वागत आहे दादा आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. तिसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होतीये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहिलं तर नक्कीच सागर आपल्याला पाहायला मिळतोय. तर नक्कीच विनय मात्र थोडासा निराश करतोय, परंतु विनय हरकत नाहीये. गेलेला वेळ गेलेले ओव्हर कोणी परत आणू शकत नाहीये. पुन्हा एकदा कॉन्फिडन्सने मैदानावरती चांगली क्षेत्ररक्षण तुम्हाला करावं लागेल, कारण की दोस्तों खोने के लिए कुछ नहीं है, पाने के लिए बहुत कुछ है इस मॅच में. अभी भी 2 षटकं झालेली आहेत. शेवटच्या 2 षटकांचा खेळ इथे मात्र सुरू. यावेळेचा बॉल इथे मात्र पंच इशारा करतात, बॉल जाईल 1 बाउन्स इनटू द फेन्स. 4 धावांसाठी चौकार. घर फिरले की घराचे वासे फिरतात मित्रांनो. आधीच दुष्काळ आणि दुष्काळामध्ये 13वा महिना. डगआउट मधून आवाज नको. देवा प्रतिष्ठान संघ दुसरी वॉर्निंग असेल तुम्हाला. टीमची धावसंख्या झाली आहे 31 धावा. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये सागरला पहिल्याच बॉलवरती चपराक मिळतीये. दोन्ही फलंदाजांचे झेल तुम्ही सोडलेत मित्रांनो. कॅचेस विन द मॅचेस. कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. एकमेकांचा मनोबल तुम्हाला या मॅच मध्ये वाढवावा लागेल. चांगला क्रिकेट तुम्हाला इथे मात्र दाखवावा लागेल. इथे जिंकला तर मित्रांनो नक्कीच काहीतरी घरी घेऊन जाणार. इथे हारला तर संपूर्ण दिवसभराची मेहनत वाया जाणार. 31 धावांची पार्टनरशिप खूप मोठी ही कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली, परंतु इथून जर का या बॉलवरती विकेट आली नाही तर ही पार्टनरशिप त्याहूनही मोठी होऊ शकते. चूक चूक चूक. इथे मात्र चुकीला माफी नाही. तर नक्कीच मैदानावरती मित्रांनो आपण पाहिलं तर थोडस चर्चेचं वातावरण झालंय. दोन्ही फलंदाज आग ओकणारी फलंदाजी तर करतायत, त्यातली त्यात मी म्हणेल तुम्ही त्यांना अजून संधी देताय. खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा कमबॅक करण्याची गरज या मॅच मध्ये शिल्लक आहे. टीमची धावसंख्या तब्बल 35 धावा झालेली आहे. अजून देखील भरपूर चेंडूंचा खेळ या मॅच मध्ये शिल्लक आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल इथे मात्र दरम्यान पंच आमच्या दिशेने वळतायत. अव्वांतरचा इशारा मात्र मैदानावरती करतायत. अव्वांतर धावसंख्येमध्ये मात्र पडतीये पर. टीमची धावसंख्या 36 धावा धावफलकावर. 2 चेंडू 36 धावा. भरपूर साऱ्या एक्स्ट्रा धावा मित्रांनो. एक्स्ट्रा धावेने सुरुवात झाली होती मॅचला आणि तिथून जो मोमेंटम प्राप्त केला ना देवा प्रतिष्ठान संघाने, अजून देखील मागे वळून पाहिलेलं नाहीये. तुम्हाला एकदा मोमेंटम प्राप्त करावा लागेल, परंतु मित्रांनो संधी देईल तो देवा प्रतिष्ठान संघ कसला. यावेळेस देखील बॉल जातोय भिर्रकन सीमा पार. चौकार. तर आता मात्र गोलंदाजाला विचार करावा लागतोय. चेंडू टाकायचा तर कुठे, चेंडू टाकायचा तर कसा. पहिला चेंडू टाकला, नशिबाच्या साथीने चौकार मिळाला. दुसरा चेंडू डॉट केला, यष्टीरक्षकाच्या चुकीने चौकार गेला. तिसरा चेंडू चांगला पाहायला मिळाला, लेट कट करत चेंडूवरती चौकार आला. पुन्हा एकदा सागर तयार. यावेळेस माझ्या भात्यामध्ये ब्लॉक होलचा चेंडू आहे, यॉर्कर लेनचा चेंडू आहे, तो चेंडू मी टाकू शकतो हे दाखवून देतोय मैदानावरती. आणि विकेटचं पतन या क्रिकेटच्या मॅच मध्ये मात्र करताना पाहायला मिळतोय. 40 धावा झाल्या. 4 बॉल 4 बॉल 4 बॉल. तर एक 2 व्हीलर स्कूटीची चावी हरवली आहे मित्रांनो. ऍक्टिवा गाडीची एक 2 व्हीलर स्कूटीची चावी आम्हाला सापडली आहे. यावरती एक किचन आहे आणि 2 घराच्या चाव्या आहेत मला वाटतं. तर कृपया जर कोणाची असेल
तर यावेळेस आपण पाहिलं तर डायरेक्ट हिटचा प्रयत्न मैदानावरती अजून देखील सुरू आहे मित्रांनो. आपण पाहू शकता एक धाव पुन्हा एकदा प्रत्येकाचा मनोबल वाढवला गेलाय. कंधे से मिलते है कंधे तो कदमों से कदम चलते है हे दाखवून देणारी टीम मीटिंग, एक शॉर्ट अँड स्वीट मीटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. 5 चेंडू झालेले आहेत, रन झालेत 41, 41 धावा धावफलकावरती. चला चला डकआउट मधून आवाज नकोय मित्रांनो. यावेळेस नो बॉलचा इशारा पंच करतायत. नो +4. पुन्हा एकदा मॅच मध्ये खराब खेळी मित्रांनो आपण पाहतोय. बाउल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आणखीन एक मिळतोय. नो +4, 5 धावांचा बोनस, चौकार. कमालीची खेळी मित्रांनो. 46 46 धावा मॅच मध्ये. मी म्हणेल हळूहळू मान वर काढायला सुरुवात करतो देवा प्रतिष्ठान संघ. इथे मात्र पुन्हा एकदा पंच इशारा करतायत नो चेंडूचा. आणखीन एक आपण पाहिलं तर धावेमध्ये मात्र पडेल भर. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर एक घर पुढे सरकतीये, जाऊन पोहोचतीये 47 धावा धावपलकावर. चेंडू झाले त्या षटकातले आपण पाहिलं तर 5. शेवटच्या चेंडूसाठी आतापर्यंत धावा तर खर्च केल्यात 6. या चेंडूवरती काय होईल ते देखील पाहणं गरजेचं. यावेळेस मात्र फटका फसतोय. फलंदाज मात्र देतोय झटका आपल्या टीमला. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 15च्याहून जास्त सरासरीने 15.67 सरासरीने धावफलकावरती धावसंख्या झाली ती मात्र 47 धावा. तर नक्कीच गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय ऋषी पाटील मित्रांनो. टीम कडून सांघिक स्वरूपाचं शेवटचा आणि अंतिम षटक. मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे मागच्या मॅचचा. पहिलाच बॉल. इथे मात्र अवांतरने सुरुवात मैदानावरती. ऋषीला मात्र ही मॅच वाचवावी लागेल आपल्या टीमसाठी. कमीत कमी धावा इथे मात्र खर्च कराव्या लागतील. समोर असेल स्ट्राईकला फलंदाज संदीप. यावेळेचा बॉल. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न. घर फिरले की घराचे वासे फिरतात. आधीच दुष्काळ आणि दुष्काळामध्ये 13वा महिना सांगणारा इथे मात्र वसूल करतोय. पंच आपला निर्णय सांगायचा आहे. चौकार. पंच आपल्याला विनंती आहे की आपण आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, कारण की खूप डाऊटफुल निर्णय आहेत. तर नक्कीच या चौकाराबरोबर सांघिक अर्धशतक पूर्ण होतंय. 50 फॉर द टीम. 52 धावा देवा प्रतिष्ठान ऐरोली संघाच्या. कमालीची फटकेबाजी मित्रांनो मैदानावरती. पुढचा बॉल बॉलर्स बॅकड्राईव्ह करायचा प्रयत्न. डायरेक्ट हिट इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये. अग्रेसिव्ह पणा मित्रांनो आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये ऋषी पाटील यांचा. आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय संदीप. बॅक टू द पवेलियन. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण रोहितला पाहतोय. वारंवार टीम मीटिंग्स घेतल्या जात आहेत. धीरू मित्रांनो स्ट्रायकिंग एंड वरती. मागच्या मॅच मध्ये ज्याने कमालीचे फिनिशिंग टच देण्याचं काम मात्र आपल्या संघासाठी केलं आणि त्याच धावा मात्र सेकंड इनिंग मध्ये खूप महागड्या ठरल्या खऱ्या अर्थानं खोपोली संघाला बनवण्यासाठी. तो धीरू यावेळेस स्ट्रायकिंग एंड वरती. धीरूच्या धावा 52.
धीरू ज्या धावा बनवणार ना मित्रांनो, इथून या पुढच्या चेंडूंवरती त्या धावा काढायला तुम्हाला अडचण होणार. कारण की 4 षटकांमध्ये 52 बनू शकतात, परंतु 52च्या वरती 52-55च्या वरती जेवढ्या बनतील ना मित्रांनो, त्या धावा मात्र थोड्याशा डिसाइडर असू शकतात. या मॅचचा निकाल लावणाऱ्या धावा नक्कीच असू शकतात. ऋषी पाडेला मात्र सफलता मिळतीये. कमबॅक करणं ऋषीची ओळख आहे आणि ती ओळख मात्र मैदानावरती प्रस्थापित करत असताना चांगला चेंडू हाताळलाय गोलंदाज ऋषीने. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज ऋषी तयार. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आणि तिथे देखील आपण पाहिली तर सिंगल डबलने खेळ चालता राहू शकतो, परंतु इथून जर का चौकार आला, इथून एखादा एक्स्ट्रा चेंडू आला तर मात्र डोकेदुखी ठरू शकते गोलंदाजी करणाऱ्या रायझिंग स्टार संघाला. परंतु फलंदाजी काय लाजवाब आहे मित्रांनो. हलक्या हाताने हा चेंडू खेळला गेलाय. शरद आपण पाहतोय तिथे मात्र चेंडूच्या खाली चेंडू पकडण्याऐवजी अडवण्यामध्ये सामर्थ्य दाखवतोय. पुन्हा एकदा सिंगल. चांगलं कमबॅक मित्रांनो. ऋषीला आणण्यामध्ये थोडासा उशीर झालाय का असा देखील प्रश्न आता मात्र संघनायक स्वतःशी नक्कीच पुकारत असावा. 4 चेंडू, धावसंख्या झाली आहे 54. या चेंडूवरती प्रयत्न होणार यामध्ये शंका नाहीये. धीरू, मी अगोदरच म्हटलं की या चेंडूवरती प्रयत्न होणार आणि प्रयत्न अंती परमेश्वर मित्रांनो. यावेळेस मात्र खऱ्या अर्थानं प्रयत्न करतोय आणि ठोकतोय देखील. चौकार. तर धावफलकावरती धावसंख्या झाली आहे 58. डान्सिंग डाऊन द विकेट, झाडू शॉट मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू इथे मात्र शिल्लक असेल. शेवट घोड केला जाईल का, हलकासा का होईना मोमेंटम प्राप्त केला जाईल का. 4 षटकांच्या मॅच मध्ये एकाही चेंडूवरती या खेळाडूंना, या संघाला मात्र मोमेंटम मिळालेला नाहीये. इथून तरी मोमेंटम मिळेल का, कारण की मोमेंटम मिळाल्यानंतर मात्र मॅच मध्ये शिरकाव केला जाऊ शकतो. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, गोलंदाज तयार. तर यावेळेस शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं तर लेग बाईसच्या माध्यमातून मिळतीये सिंगल. 4 षटकांचा खेळ झाला समाप्त. 59 धावा धावफलकावरती आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 60 धावांचं एक भलं मोठं असं लक्ष या मॅच मध्ये बाकी आहे. आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर या दरम्यान आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धांचे जलदाते त्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेला लागणारं पाणी आम्हाला मात्र पुरवलं गेलंय. असे आपले सर्वांचे लाडके युवा नेतृत्व जयकुमार डिंगोळे साहेबांचं शुभागमन मैदानावरती. तर मी विनंती करेन संदीप बांगे यांना की आपण आपल्या शुभास्ते व्यासपीठावरती उपस्थित सत्कार मूर्ती सन्माननीय श्री जयकुमार दादा डिंगोळे साहेबांचं आपल्या शुभास्ते यथोचितपणे स्वागत सन्मान मात्र करून घ्यायचा आहे. भाई बोलवलेलं ते आले नाही. त्यांची चुकी आहे. त्यांना बोलवलेलं ते आले नाही, ते आपली चुकी नाही ना, आपण त्यांना नेऊन नाही देऊ शकत. तर या दरम्यान इथे आपण पाहिलं तर स्वागत सन्मान मात्र मैदानावरती व्यासपीठावरती नक्कीच केला जातोय. सन्माननीय श्री जयकुमार डिंगोळे साहेबांचा पण पाहू शकाल संदीप बांगे यांच्या शुभास्ते हा स्वागत सन्मान या मैदानावरती आपण होताना पाहतोय.
स्ट्राईकला आहेत प्रनिल आणि नॉन स्ट्राईकला आहे प्रशांत. संजय सॉरी. बॉलिंग करतोय प्रशांत. सुंदर अशी फिल्डिंग बघायला भेटते आपण इथे सर्व बाजूनी. अंपायर निर्णय वाईट बॉल. पंचांचा निर्णय वाईट आलाय. पहिलाच बॉल वाईट. सेकंड बॉल हा देखील वाईट. कुठेतरी लोड मध्ये दिसत आहेत बॉलर. 59चा ना 60 रनांचा इथे मोठा रन चेस करायचे तिथे. सलग व्हाईट बॉल जात आहेत. कुठेतरी प्रेशर. सुंदर असा फटका प्रनिल यांच्या बॅट्समधून. 4. अशाच दुसराही उत्कृष्ट अशी फिल्डिंग पाहायला भेटते बॉलर कडून. 3 बॉल 7 रन. सुंदर असा फटका. सलग दुसरा 4. सुंदर अशी इथे बॅटिंग पाहायला भेटते आपला. 4 बॉल 11 रन झाले आहेत. ते सुंदर अशी फिल्डिंग आणि त्याच प्रकारे सुंदर असा रन चेस केला इथे. बाईसची रन असेल ही. टोटल रन 12 झाले आहेत. 5 बॉल 12. कुठेतरी फिल्डिंग मध्ये चेंजेस आलेत. फटक्याला आणि सुंदर आणि हा डायरेक्ट आउट. बॉल दे दुसरा. जे काही लहान मुलं असतील त्यांनी पडद्यापासून थोडंसं लांब उभं राहावे कारण की पडदाचा आपला 4 आहे. 4 पासून थोडंसं लांब उभे राहावे. नो बॉल होता हा. लास्ट बॉल नो असा होता. तर यावेळेस आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय. धावफलकावरती आपण पाहिलं तर जिथे 60 धावांच्या भल्या मोठ्या लक्ष्याची गरज आहे तिथे धावफलकावरती धावसंख्या झाली ती मात्र 13 धावा. इथून देखील आपण पाहिलं तर जोपर्यंत प्रणिल मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत ही मॅच तो आपल्या संघासाठी जिंकवून देणार एवढी ताकद एवढा आत्मविश्वास तो स्वतःमध्ये मात्र ठेवतो. आवश्यकता असेल सकारात्मक दृष्टिकोन आणि चांगले फटके मैदानावरती एक्झिक्यूट करण्याची.
तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय सन्नी याला टीम कडून आपण पाहतोय सांघिक स्वरूपाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं. ज्या सरासरीची खऱ्या अर्थानं गरज होती त्या सरासरीच्या जवळ त्या सरासरीच्या जवळ हा संघ नक्कीच पोहोचलाय. एखादं षटक मित्रांनो इथून जर का 15-16 धावांचं आलं तर पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव केला जाऊ शकतो. पहिलाच बॉल प्रणील इथे मात्र प्रेशर प्रेशर आणि प्रेशर त्या खाली मात्र टाकतोय आपल्या स्वतःची विकेट या क्रिकेटच्या मॅच मध्ये. तर नक्कीच आणखीन एका विकेटचं बदल मित्रांनो इथे मात्र होताना पाहायला मिळतंय. फलंदाज प्रणील मात्र अंडर प्रेशर कुठेतरी आपल्या स्वतःच्या विकेटचं पतन मैदानावरती करतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल राहुलला आपण पाहतोय. चला विनंती असेल आपले ऑर्गनायझर कमिटी मॅनेजमेंट कमिटी मैदानाच्या चौफेर आपण पेट्रोलिंग करायचं आहे कारण की मॅच महत्वपूर्ण मित्रांनो. केवळ चेंडू बाहेर गेल्यामुळे मॅच मात्र थांबताना आपल्याला पाहायला मिळते. एन एस स्पोर्ट्सच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे मित्रांनो की आपण सीमारेषा लगत पेट्रोलिंग करायचं आहे. चला पंच आपण आपल्या जागेवरती यायचे. पुन्हा एकदा विनंती असेल आपल्याला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल येतोय मित्रांनो. प्रतिस्पर्धी संघाने दावा बनवला तुम्ही देखील बनवू शकता. आवश्यकता असेल सकारात्मक दृष्टिकोन चांगले शॉट सिलेक्शन आणि प्रॉपर फलंदाजीची यावेळेस मैदानावरती. परंतु खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना जी सुरुवात मात्र फलंदाजीची झाली होती तिथून आपण पाहिलं जो घेर मात्र पकडलाय टॉप गिअरला जी गाडी चालू आहे अजून देखील देवी प्रतिष्ठान संघाने मागे वळून मात्र पाहिलेलं नाहीये. यावेळेसचा बॉल अवांतरचा इशारा पंच मात्र मैदानावरती करतायत. व्हाईट बॉलने मात्र एक धाव मिळेल संघाला. टीमची धावसंख्या 14च्या घरामध्ये सरासरी सोबत चालतोय हा संघ. आवश्यकता असेल सातत्याने या मैदानावरती धावा गोळा करण्याची. त्या धावा गोळा केल्या जातील का हे देखील पाहणं गरजेचं. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण मैदानावरती आपण पाहिलं तर इथे मात्र रनआउटची संधी परंतु चेंडू येण्या अगोदरच एस्टॅनला स्पर्श मात्र झाला होता. लावड अपील पंचांकडे परंतु हा पंच कित्येक वर्षापासून हे क्रिकेट खेळत आहे मित्रांनो. खऱ्या अर्थानं धनंजय दादा यांना पण स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो. या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक देखील आहेत आणि यावेळेस पंचांची भूमिका देखील ते मात्र पार पाडतायत. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या झाली आहे 15. या षटकातले चेंडूंची संख्या झाली आपण पाहिलं तर 2 चेंडू झालेले आहेत. मॅच ऑन आहे अजून देखील दोन्ही संघांसाठी. येणारे चेंडू आपण पाहिले तर नक्कीच 16 चेंडू आणि 45 धावांची गरज. जवळपास प्रत्येक चेंडू मागे मोठ्या फटक्याची आवश्यकता या मॅच मध्ये शिल्लक आहे. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. इट्स नो +4 मित्रांनो. इथून देखील मॅच मात्र बनवली जाऊ शकते. क्रिकेटचा खूप मोठा अनुभव आपण पाहिलं तर काली याला त्या अनुभवाचा वापर पुन्हा एकदा आपल्या घरच्या मैदानावरती या कामोडे नगरीमध्ये करावा लागेल. गोलंदाजाने एक छोटीशी चूक केली आहे. पहिल्या इनिंग मध्ये देखील अशी एक छोटी चूक झाली होती. तिथून फलंदाजांनी ऑन झाले होते फलंदाज आणि त्याच प्रकारची फटकेबाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहेत. तर इथून मात्र 16 चेंडू अजून देखील 40 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू झालेल्या षटकातले धावफल करतो. धावसंख्या झाली 20. या धावगतीची गरज आहे. ती धावगती मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला बघायला मिळतीये. 16 चेंडू 20 धावांची गरज अजून देखील मॅच मध्ये शिल्लक.
40 धावांची गरज. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. इथे मात्र गोलंदाज हाताळतोय. या छोट्या छोट्या चुका तुम्हाला पराभवाला सामोरे ठरवू शकतात. व्हाईट बॉलच्या मदतीने टीमची धावसंख्या झाली ती मात्र 21 धावा. तर इथे आपण पाहिलं तर नक्कीच हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलंय. सिंगलने फलंदाज काली जातोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. टीमच्या धनसंख्येमध्ये बदल. टीमची धावसंख्या झाली आपण पाहिलं तर 22 धावा. आणि इथून चेंडू राहिले त्या षटकातले आपण पाहिलं तर अजून देखील 3 चेंडू बाकी. त्या 3 चेंडूंमध्ये कमीत कमी 2 मोठे फटके तुम्हाला इथे मात्र एक्झिक्यूट करावेच लागतील. पुढचा बॉल. इथे मात्र आपण पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षक एकमेकांना आदळत आहेत परंतु धीरू काय चेंडू सोडत नाहीये मित्रांनो. आणखीन एक गडी गारत फलंदाज आपण पाहिलं तर बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शरद माने याला. या जोडीकडून खूप अपेक्षा असतील. एक एक्सपिरियन्स खेळाडू, एक नवोदित खेळाडू मित्रांनो. आणि नक्कीच त्यांना ही मॅच मात्र नक्कीच बनवावी लागेल. एका क्षणाला असं वाटलं होतं की कमबॅक केला गेलाय रायझिंग स्टार कामोडे संघाच्या माध्यमातून परंतु लगेचच तो मोमेंटम हिरावून घेण्याचा प्रयत्न या मैदानावरती केला जातोय. विकेटचं पतन या क्रिकेटच्या मॅच मध्ये. धावसंख्या झाली आपण पाहिली तर 22 धावा. अजून देखील इथून विजयासाठी 38 धावांची गरज नक्कीच असेल. रिक्वायर्ड रन रेट वाढतोय. 15च्या पुढे रिक्वायर्ड रन रेट मित्रांनो गेलाय. यावेळेसचा बॉल पंच इशारा करतात अवांतरचा. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र पडतीये भर. टीमची धावसंख्या एक घर पुढे सरकतीये. जाऊन पोहोचते सध्या आपण पाहिलं तर 23 धावा धावफलकावर. यावेळेस काय कमालीचा फटका आहे मित्रांनो. नेत्रदीपक स्ट्रोक. जमीनला घासत पुसत गुदगुल्या करत बॉल जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. तर या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते तब्बल आपण पाहू शकता 27च्या घरामध्ये. अजून देखील 13 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 33 धावांची अजून देखील या मॅच मध्ये गरज बाकी आहे. गोलंदाज आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करत असताना सनी. इथे गुड चेक. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फलंदाजाच्या स्टान्स ओळखण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा अवांतर चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये पडतीये भर. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन सरकते पुढे. जाऊन पोहोचते तब्बल 28 धावा. ज्या सरासरीला राखायचं ती सरासरी राखली जाते मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. अजून देखील मॅच ऑन आहे दोन्ही संघांसाठी. संध्याकाळच्या सत्रामध्ये थंडीचं वातावरण आहे परंतु प्रत्येकाला घाम फुटलाय कारण की मॅच तेवढी हाय व्होल्टेज आहे. यावेळेस आणखीन एक कमालीचा फटका मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. लास्ट बॉल होता या ओव्हरचा. षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जिथे 15ची सरासरी राखायची होती जवळपास 14.5च्या सरासरीने धावसंख्या बनवली 29. निम्मा प्रवास गाठलाय मित्रांनो संघाने. अजून देखील निम्मा प्रवास गाठायचा आहे. विकेट्स गेल्यात. प्रणील बाद झालाय फलंदाज संजय. आणि आता मात्र मॅचची जबाबदारी पूर्णपणे काली आणि फलंदाज आपण पाहिलं तर शरद मानेच्या हातामध्ये. परंतु आपण पाहिलं तर देवा प्रतिष्ठान संघ काय कमालीचा खेळ या मैदानावरती दाखवतोय मित्रांनो. ऐरोली ओढून आलाय परंतु उगच आला नाहीये हे मात्र सांगणारं क्रिकेट या मैदानावरती साकारतोय. आघाडीचे गोलंदाज तर नक्कीच आपण पाहिलं तर बक्षीस येतंय मित्रांनो मैदानावरती. सलगच्या 3 चौकारांसाठी आपण पाहिलं तर रोख रक्कम 500 रुपयांचं पारितोषिक असेल. ओमकार विचार यांच्या माध्यमातून काली या खेळाडू करिता. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज संदीप आहे. समोर फलंदाज शरद आहे.
मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती खूप महान आहे. स्वतःला प्रसिद्ध व्हायचं असेल तर या मैदानावरती या क्षणी सिद्ध करावं लागेल. पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट. यावेळेस मित्रांनो काय कमालीचा फटका आहे. प्रत्येक प्रेक्षकाला टाळ्या वाजवण्यास भाग पडणारा चौकार इथे मात्र येतोय फलंदाजाच्या बॅटमधून. तर नक्कीच चौकार मात्र मैदानावरती आपण पाहिलं तर तर टीमची धावसंख्या या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचते. आपण पाहिलं तर 33 धावा, 33 रन्स. मॅच अजून ऑन आहे मित्रांनो दोन्ही टीम साठी. गोलंदाज शर्यतीचे प्रयत्न करतायत फलंदाज. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न. इथे आपण पाहिलं तर सिंगल नक्कीच पूर्ण केली जाते. प्रत्येक धावेनंतर प्रत्येक चेंडूनंतर टाळ्यांचा गजर इथे मात्र होतोय कारण की क्वालिटी क्रिकेट प्रेक्षकांना अनुभवायला मिळते. आज मित्रांनो या मैदानावरती कोणीही जिंकू द्या परंतु कोणीही हारू द्या, क्रिकेटचा विजय या मैदानावरती नक्कीच होणार, यामध्ये कोणत्याच प्रकारची शंका नाहीये. पुढचा बॉल घेऊन बॉलर तयार. रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न. बॉल जाईल सीमा पार. रन्स मिळतील 4. प्रत्युत्तर मिळते चौकार. काय जबरदस्त मॅच आहे मित्रांनो. जे क्रिकेट रसिक युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धेचा आनंद घेतात त्या सर्वांचं देखील मनपूर्वक स्वागत. उगाच मित्रांनो एक चषक मानाचा आणि प्रतिष्ठेचा म्हणून या स्पर्धेला ओळखलं जात नाहीये. इथे जिंकायची स्वप्न प्रत्येकाची आहे परंतु स्वप्नपूर्ती केवळ एकाची होणार. 32 संघ स्पर्धेमध्ये नशीब आजमावणार परंतु जो सर्वोत्कृष्ट खेळ, जो सर्वात जास्त मेहनत करणार तो मात्र ही ट्रॉफीला हात लावणार आणि आपल्या घरी घेऊन जाणार. इथून मात्र चेंडू राहिलेत 9 आणि रन करायचे त्या मॅच मध्ये 22. 9-22चं समीकरण इथून देखील मॅच बनवली जाऊ शकते. ब्लॅक स्क्रीन जवळ प्रेक्षक आहेत, प्लीज आपण बाजूला व्हायचंय. पुढचा बॉल. इथे मात्र गोलंदाज संदीप तयार आहे. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच विकेटचं पतन होतंय. डान्सिंग डाऊन द विकेट येऊन हा फटका खेळायचा प्रयत्न. त्या प्रयत्नांमध्ये बाद होतोय फलंदाज काली. इथे मित्रांनो केवळ फलंदाज बाद झाला नाहीये, तुमचा चेंडू देखील डॉट झालाय. इथून आपण पाहिलं तर येणारे 8 चेंडू आणि 22 धावांची गरज. 8 चेंडू 28 धावा हे लक्ष मित्रांनो कोणीच विसरणार नाहीये. आता मात्र लक्ष उरलंय 8 चेंडू आणि विजयासाठी. आपण पाहिलं तर 22 धावांची गरज. या विभागातला लोकप्रिय खेळाडू ऋषी पाटील मैदानावरती आलाय आणि अनिकेत दादा शेलार यांच्या माध्यमातून सलगच्या 3 चौकारांकरिता रोख रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक येतंय. ऋषी देखील मैदानावरती करतोय चूक आणि चूक. मित्रांनो क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज उपस्थित आहे परंतु इथून मात्र समीकरण बदलतंय. येणारे चेंडू असतील 7 आणि मॅच जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 22 धावांची. 7 चेंडू 22 धावा. लक्ष मित्रांनो अवघड आहे परंतु असून देखील अशक्य हे लक्ष झालेलं नाहीये. जी चूक मात्र सोहमने अगदी मॅचच्या सुरुवातीला केली त्या चुकीतून मात्र पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याची संधी ही मॅचने त्याला दिली आहे. स्वतःला सिद्ध करेल का? या वेळेचा बॉल. पंच आमच्या दिशेने वळतायत. दोन्ही हात जमिनीला समांतर करत दर्शवतायत अवांतर चेंडू आहे. पंचांशी वाद घालायचा नाहीये मित्रांनो. अजून देखील या मॅच मध्ये रंगत होऊ शकते मित्रांनो. आपण पाहिलं तर नक्कीच तर व्हाईट बॉल. पुन्हा एकदा हा बॉल आपण पाहिला तर पंच इशारा करतायत सलगचा दुसरा अवांतर चेंडू. इथून जर का चौकार आला तर सरासरी पुन्हा एकदा राखण्यामध्ये हा संघ यशस्वी पाहायला मिळू शकतो. 7 चेंडू विजयासाठी 20 धावांची गरज. हा बॉल या मॅच मध्ये घडतंय काय मित्रांनो? ना दसरा ना दिवाळी, एक छोटीशी चूक मॅच मधून नव्हे स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकते तुम्हाला. इथून जर का चौकार आला या मॅच मध्ये तर मॅच रंगतदार होणार. चेंडू राहिले 7. नशीब देखील मित्रांनो एकदा संधी देतो. ज्याला संधी मिळते तो खरा नशीबवान असतो. नशीबवान ठरतोय सोहम परंतु इथून सोहमला चौकारच वाचू शकतो. 7 चेंडू मॅच जिंकण्यासाठी 15 धावांची गरज.
7-15चं समीकरण या मॅच मध्ये, परंतु सोहमची चुकी संघाला देऊन जाते मोठा हादरा. विकेटचं महत्व तुम्हाला नक्कीच कळेल मित्रांनो. तुम्हाला वारंवार संधी मिळते, संधी चालून येते, परंतु तुम्ही संधीचा स्वीकार करत नाहीये. परंतु हरकत नाहीये, जी सरासरी राखायची आहे त्या सरासरीपर्यंत हा संघ पोहोचतोय. लढत मित्रांनो क्रिकेटची आहे. ज्या प्रकारे नाणं जेव्हा उधळलं जातं एकच बाजू वरती येणार. तर इट्स अ फेअर डिलिव्हरी मित्रांनो. इथून या मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण होतीये. आता मात्र चेंडू राहिले 3 आणि रन्स करायचे आहेत 9. प्रत्येक धावेवरती गरज असेल ती मात्र मोठ्या फटक्याची. रोमहर्षक मॅच मित्रांनो. चेंडू निर्धाव जर अर्का आला ना इथून तर मात्र एक वेगळं चित्र असू शकतं. 3 चेंडू 9 धावा आणि यावेळेस मात्र 3 चेंडू 9 धावांची गरज असताना फलंदाजाच्या बॅट मधून येतोय चौकार. तर इथून मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत मित्रांनो. काय कमालीचा खेळ. तर येस आपण पाहिलं तर जिंकल्यानंतर मित्रांनो भले रायझिंग स्टार संघ जिंकून द्या, भले ऐरोली संघ जिंकू द्या, प्लीज आपण आतमध्ये कोणीच यायचं नाहीये. आम्हाला पंचांकडनं कॉल आलाय. तर यावेळेस आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये चौकार लगवला जातोय. 2 चेंडू 5 धावा, 5 धावा 2 चेंडू. फलंदाज की गोलंदाज, गोलंदाज की फलंदाज मित्रांनो हे पाहणं या मॅच मध्ये गरजेचं. आणि यावेळेस आपण पाहिलं तर कमालीचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र 1 धाव मिळतीये. चांगला फटका मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विनयच्या माध्यमातून. नक्कीच 1 चेंडू आणि आता मात्र 4 धावांची गरज आहे. भरपूर सारे प्रयत्न केले जातील, कट मात्र रचले जातील मित्रांनो एकमेकांच्या विरोधामध्ये. परंतु प्रेक्षकांना एक विनंती आहे मित्रांनो, कोणी जिंकू द्या. जर तुम्हाला एक क्रिकेट आवडलं असेल, ही स्पर्धा आवडली असेल तर टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे. काय कमालीचा खेळ मैदानावरती. 1 चेंडू आणि आता मात्र 4 धावांची गरज. कोणी हारू द्या, कोणी जिंकू द्या मित्रांनो, चर्चा दोन्ही संघांची होणार याच्यामध्ये शंका नाहीये. कारण की दोन्ही संघ खेळले तितके अव्वल दर्जाचे, खेळले तितके उत्कृष्ट दर्जाचे या मैदानावरती. तर येस आपण पाहिलं तर नक्कीच आपण पाहिलं तर यावेळेस प्रेक्षकांना एक नम्रतेची विनंती असेल, जोपर्यंत चेंडू मैदानाच्या बाहेर येणार नाहीये आपण आतमध्ये कोणीच हात टाकायचा नाहीये. चेंडू अडवण्यासाठी जो काय निकाल लागायचा लागू द्या.
यस, सर्वांना विनंती आहे माझी, सहकार्य करा. एक चेंडू या मॅचच्या सिच्युएशन नुसार गरज असेल ती मात्र 4 धावांची. चेंडू जेव्हा पडेल टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे मित्रांनो, मायक्रोफोन पूर्णपणे बंद राहील. चला मॅच सुरू करायची. पंच आपल्याला विनंती आहे, मॅच थांबवू नका. गरमागरमीचं वातावरण आहे, पंच मॅच थांबवू नका. चला मॅच सुरू करायची आपण. सुजान नागरिक आपल्या भारताचा सर्वजण आपण पाहिलं तर मित्रांनो अतिशय सुंदर सहकार्य करतायत. त्यामुळे पंचांना देखील विनंती आहे, मॅच मात्र थांबवू नका. आपण मॅच कंटिन्यू सुरू ठेवायची आहे. एक चेंडू आणि इथे मात्र विजयासाठी 4 धावांची गरज. मस्ट निडेड बाउंड्री, तिकीट टू सेमीफायनल फिनालेसाठी मित्रांनो. एक चेंडू 4 धावा. टाळ्यांचा गजर. सत्यविनायक चषक 2024 मध्ये. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर शेवटच्या बॉल वरती जरूर ऐरोली संघ, देवा प्रतिष्ठान ऐरोली संघ या मॅच वरती शिक्कामोर्तब करतोय. परंतु काय कमालीचा खेळ मित्रांनो, सर्वांच्या 22 खेळाडूंसाठी झाला पाहिजे. अतिशय सुंदर खेळ या मैदानावरती मात्र नक्कीच केली गेली आहे.